हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद मागे. शरद पवारांनंतर काँग्रेस आणि ठाकरेंनीही भूमिका जाहीर केली. पुण्यामध्ये आज शरद पवार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करणार, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर आंदोलन करणार. पहिल्यांदाच गुन्हा केलेल्या पण शिक्षेचा 1/3 काळ पूर्ण केलेल्या सगळ्या अंडर ट्रायल गुन्हेगारांना जामीन द्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. तुरुंग अधीक्षकांना 2 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश. राज ठाकरेंची आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकार परिषद. आज नागपूर अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंचा संवाद. आज मुंबईतील सांताक्रूज पूर्व, अंधेरी पूर्वसह दादरमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा, तर काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी. गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय. अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. कराड राजापूर वाहतूक ठप्प. पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी. अनिल अंबानी यांच्यावर सेबीची 5 वर्षांची बंदी. 25 कोटींचा दंड. 24 संस्थांवर कारवाई. एअर इंडियाला 90 लाखांचा दंड. प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकानं विमान चालवल्याप्रकरणी डीजीसीएनं दंड ठोठावला. शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. 3ही फॉर्मॅटमधून अलविदा. गेल्या 6 वर्षांपासून धवन कसोटी संघाबाहेर खेळत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.